अत्याधुनिक हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक यंत्रणा आणून आत्ताच रिसेंटली आम्ही जे आहे एक्सरे मशीन वगैरे आणले। बाहेर शिक्षणाला ज्यावेळेस जातो आपण तर बाहेर खूप अडचणी येतात। नमस्कार, आज आपण नवदुर्गा उत्सव अर्थातच नवरात्रीच्या या उत्सवानिमित्त विविध प्रकारच्या उल्लेखनीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांच्या मुलाखती घेतो आणि याच मुलाखतीचा अनुषंगाने आज मी आलेलो आहे प्रेरणा हॉस्पिटल भराडी। आरोग्य म्हणजे सर्वांच्याच महत्त्वाचा असलेला असा घटक आणि याच आरोग्याविषयी सेवा देणाऱ्या डॉक्टर स्वाती शैलेश काळे यांच्याशी आज आपण चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की आरोग्याच्या सेवा देत असताना काय काय अडचणी त्यांना येतात आणि त्या कशा पद्धतीने या आरोग्याच्या सेवेमध्ये आलात। तर माझ्यासोबत आहे डॉक्टर स्वाती काळे। मॅडम नमस्कार। मॅडम प्रथमतः मला सांगा की तुमचं शिक्षण पूर्ण झालं, 12वी पर्यंत शिक्षण ज्यावेळी आपण करतो त्यावेळी पुढचा शिक्षणाकडे जात असताना ठरवलं जातं की आता आपल्याला काय करायचं गणे, म्हणजे टर्निंग पॉईंट 12वीच्या नंतर साधारणतः असतो। 12वी नंतर तुम्हाला असं का वाटलं की तुम्ही डॉक्टर बनावं, यामागे काय प्रेरणा होती किंवा कधीपासून तुम्हाला वाटलं की मी डॉक्टर बनले पाहिजे, काय सांगा? नमस्कार, मी डॉक्टर स्वाती शैलेश काळे, प्रेरणा हॉस्पिटल भराडी येथे गेल्या 10 वर्षापासून वैद्यकीय सेवा देते। तर हा प्रश्न खूपच छान विचारला तुम्ही। सगळ्यात आधी ज्यावेळेस मी 11वी 12वीत होते त्यावेळेस असं कुठंतरी मनामध्ये वाटलं की आपण समाजसेवेकडे काहीतरी केलं पाहिजे समाजसेवेसाठी। आणि 10thमध्ये असताना माझी जी मोठी बहीण आहे तर ती या क्षेत्राकडे वळाली, वैद्यकीय क्षेत्राकडे। मला कळालं की तिथनं जर वैद्यकीय आपण शिकून ह्या माध्यमातून जर जनसेवा केली तर ती अति योग्य राहील, त्यामुळे मग या क्षेत्राकडे तुम्ही वैद्यकीय शिक्षणाला सुरुवात केली। वैद्यकीय शिक्षण म्हणजे तुम्ही ज्या कालावधीमध्ये शिक्षण केलं त्या कालावधीमध्ये जवळपास शिक्षण मिळणं हलाखीचं होतं किंवा दूर कुठेतरी शिक्षणाला जावं लागत होतं। यावेळी तुमच्या कुटुंबाने तुम्हाला कसं पाठवलं किंवा काय अडचणी तुम्ही त्यावेळी फेस केल्या आणि मग तुमचं वैद्यकीय शिक्षण तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, काय सांगा? 2009 साली मी DKM मेडिकल कॉलेज इथे ॲडमिशन घेतलं। सुरुवातीचे जे 2 वर्ष आहे ते म्हणजे थेरॅटिकलमध्येच गेले, नंतरच्या काळामध्ये जे आहे ते मला प्रॅक्टिकल करण्यासाठी बाहेर पडावं लागलं। कॉलेजच्या व्यतिरिक्त OPD करणं, हे करणं, त्यावेळेस खूप एक्झर्शन वगैरे व्हायची, परेशानी व्हायची। त्यावेळेस माझ्या घरच्यांनी मला खूप सपोर्ट केला। खरं तर बरेचदा असं व्हायचं की मी OPDला गेल्याच्या नंतर रात्री 10-11 वाजता यावं लागायचं। तर त्यावेळेस बरेचदा माझे वडील जे आहेत ते मला घेण्यासाठी यायचे, माझ्यासाठी दीड तास थांबायचे। त्याच्यामुळं घरच्यांचे सपोर्ट त्या काळामध्ये मला खूप भेटला। आता तुम्ही ह्याच्यामध्ये उल्लेख केला की घरच्यांचा सपोर्ट तुम्हाला त्या काळामध्ये भेटला। आताची पिढी जर आपण पाहतो, आताच्या पिढीला सगळा घरच्यांचा सपोर्ट आहे की बाबा तू बाहेर जाय शिक। मग ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या मुली आपण म्हणू वैद्यकीय शिक्षणासाठी त्यांना रस आहे, त्या शिक्षणासाठी बाहेर जात आहे, यांना तुम्ही काय नेमकं सजेस्ट करू शकाल? काय एखादा सल्ला तुम्ही यांना देऊ शकता का बाहेर शिक्षणासाठी जात असताना काय काळजी घ्या? बाहेर शिक्षणाला ज्यावेळेस जातो आपण तर बाहेर खूप अडचणी येतात। आपल्याला राहण्याची, खाण्याची, पिण्याची सगळ्या बाबतीत अडचणी येत असतात। आणि आजकाल असं झालं आहे की कुणावर भरोसा ठेवायचं वगैरे काही काम राहिलं नाही। त्याच्यामुळं मला मुलींना एवढंच सांगणं आहे की आपण स्वतःला जपावं, स्ट्रॉंग व्हावं, स्वतः कुणाचाही विश्वास कुणावरही लवकर विश्वास ठेवू नये आणि घरच्यांपासून काही लपवू नये। आईवडील जे असतात त्यांना कधीही आपण दुखवू नये, असंच आपण वागलं गेलं पाहिजे। आता तुमचं वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालं, प्रत्यक्षात तुम्ही डॉक्टर बनला। डॉक्टर बनल्यानंतर तुमचा पहिला अनुभव कसा होता, काय सांगायला? पहिला अनुभव सांगायचं झालं तर आतापर्यंत जे मी 10 वर्ष झाली मी प्रॅक्टिस करते तर त्यामध्ये मला सरांचा फुल सपोर्ट आहे। सरांचा सपोर्ट असल्यामुळे मला असं इतकं कधी जाणीव झाली नाही। पण 2016मध्ये सरांचा ॲक्सिडेंट झाला होता, तर त्यावेळेस त्यांना ऑपरेट करावं लागलं। तर त्यावेळेस पूर्ण
OPDचा भार माझ्या एकटीवरच आला होता. हा. तर त्या काळामध्ये मला कळालं की बाबा आपल्यालाही थोडं कुठं तरी इंडिपेंडंट स्ट्रॉंग झालं पाहिजे आणि इंडिपेंडंट झालं पाहिजे. म्हणजे विदाऊट सपोर्ट आपण काहीतरी केलं पाहिजे. मग त्या काळामध्ये मला जाणीव झाली की आपण समजा आपणही वैद्यकीय ह्याच्यामध्ये कोणाचा सपोर्ट न घेऊ काम करू शकतो. आता तुम्ही एक महिला डॉक्टर आणि महिला डॉक्टर म्हणून स्वतःचं हॉस्पिटल असणे हा एक वेगळा भाग आहे. तुमची पती पण डॉक्टर आहे. दोघं जण पण तुम्ही एकाच व्यवसायात आहात आणि दोघं जण ज्यावेळी एका व्यवसायात असतात त्यावेळी त्या सगळ्या व्यवसायातनं मुलांकडे लक्ष देणं थोडं कठीण असतं. मग ज्यावेळी दोघंही तुम्ही तुमचं स्वतःचं हॉस्पिटल आहे, हॉस्पिटलमध्ये पूर्ण वेळ देता, मुलांसाठी वेळ कसा काढता, त्यांच्याकडे लक्ष कसं देता, काय सांगा? मुलांकडे खरं म्हटलं तर माझ्या मुली खूप चांगल्या आहेत. जास्त त्रास वगैरे बिलकुल देत नाही, ते खूप चांगलं आहे. आणि तुमचा प्रश्न बरोबर आहे की वेळ देणं खूप गरजेचं आहे ना. कारण की आपण जे घडवतो मुलांना ते असं म्हणतात की आई वडील जे संस्कार देतात, जे पेरतात तेच मुलांमध्ये डेव्हलप होतं. तर हे म्हणजे नेहमी तर आम्हाला देता येत नाही, पण ज्यावेळेस जी वेळ असते त्या वेळेमध्ये जेवढं देता येईल आम्ही तेवढं शक्यतो प्रयत्न करतो. म्हणजे तुमच्या इकडच्या सगळा व्याप संपल्यानंतर जेवढा वेळ तुम्हाला मुलांना देता येईल आम्ही तेवढा प्रयत्न करतो. मॅडम, तुम्ही हॉस्पिटल चालवताय दोघे जण, पण तुमचं हॉस्पिटल पूर्ण शहरी भागात नाही, ग्रामीण भागामध्ये हॉस्पिटल आहे. काय नेमका काही असे अनुभव आहे का ग्रामीण भागातले की त्या अनुभवावरून तुम्हाला असं वाटतं की अरे ही जनजागृती झाली पाहिजे, जेणेकरून जे नागरिक तुमच्याकडे येतात किंवा जे रुग्ण तुमच्याकडे येतात त्यांचं आरोग्य ठणठणीत राहील? काय नेमकं तुम्ही सांगा. ग्रामीण भागामध्ये अशा बऱ्याच अडचणी येतात. कारण की शक्यतो जे ग्रामीण भागातले जे लोक असतात ते जे छोटे मोठे जे आजार असतात समजा त्याच्याकडे दुर्लक्ष करतात, वेळेत ते दाखवत नाही. तर त्याचा असं पुढे चालून परिणाम होऊ शकतो की मोठा आजारात रूपांतर होऊ शकतो. तर ग्रामीण भागामध्ये ही एक समस्या आहे की वेळेवर तपासणी करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे त्यांनी वेळी दाखवलं गेलं पाहिजे. आणि बऱ्याचदा असं होतं की ग्रामीण भागातले जे लोक आहेत तर ते वैद्यकीय उपचार न घेता भोंदू बाबा वगैरे जे आपण सुपरस्टिशियस वगैरे म्हणतो त्याकडे जास्त कल असतो त्यांचा. त्याच्यामुळे ते तिकडे वळतात, तिकडे 2-3 दिवस तिकडेच घालतात, त्याच्यानंतर मग फिरून येतात. तोपर्यंत तो आजार वाढण्याची शंका जास्त वाढलेला असतो. माझं म्हणणं हेच आहे की ज्यावेळेस थोडक्यात असेल त्यावेळेस तुम्ही पटकन येऊन रुग्णाला पटकन घेऊन हॉस्पिटलमध्ये दाखल झालं पाहिजे. त्यामध्ये काय जनजागृती करता येईल असं तुम्हाला वाटतं? शासन स्तरावरून प्रयत्न झाले पाहिजे का? किंवा मग गावामध्ये जर आपण बघितलं आता सध्या सगळीकडे सुशिक्षित लोक आहेत, पण तरी देखील काही ठिकाणी हा अभाव आपल्याला जाणवतो की तो सुशिक्षित असला तरी तो काय करतो, मग स्वतःच मेडिकलमध्ये जातो, पेन किलर दे, ही टॅबलेट दे, ती टॅबलेट दे. त्याने एखादा आजार वाढू शकतो, कारण पर्टिक्युलर त्याला माहितीच राहत नाही आजार काय, फक्त दुखतंय म्हणून तो ती गोळी घेण्याचा प्रयत्न करत असतो. जनजागृती झाली पाहिजे का? काय वाटतं तुम्हाला? जनजागृती झाली पाहिजे. प्रत्येक गावामध्ये समजा छोटे छोटे हे घेतले गेले पाहिजे, कॅम्प वगैरे घेतले पाहिजे. त्यांना त्या ह्याचं जे नुकसान आहे, आपण जे ड्रग्स मेडिकलमध्ये जाऊन घेतो वगैरे ते घेतल्याच्या नंतर किती प्रॉब्लेम्स पुढे वाढू शकतात ह्याची जनजागृती करणं खूप गरजेचं आहे. आता तुम्ही डॉक्टर आहात, तुमच्या दृष्टीने डॉक्टर म्हणजे काय नाही, काय सांगा? आता डॉक्टर तर आता पेशंटला जर यायचं असलं तर तुमच्याकडे देवासारखा विश्वास ठेवून येतो. डॉक्टर म्हणजे काय? तुमच्या दृष्टीने डॉक्टर म्हणजे काय, काय वाटतं? माझ्या दृष्टीने डॉक्टर हा नुसता रुग्णांना तपासणारा एक व्यक्ती नसून तो एक मित्र असावा, समोरच्या व्यक्तीला समजून घेणारा असावा. कारण की बऱ्याचदा असं होतं की एखादा पेशंट जो सायकोलॉजिकली परेशान असतो तर त्याला घरचे लोक समजून घेत नाही. ज्यावेळेस तो आपल्याकडे येतो आणि ज्यावेळेस आपण कन्सल्ट करतो तशा रुग्णांना तर आपण समजून घेतो, शांतपणे त्याचं ऐकून घेतो. ते ऐकल्याच्या नंतर अर्ध दुखणं त्याचं तिथेच बरोबर.
आणि मेन ट्रीटमेंट त्याला तीच लागत असते की कुणीतरी माझं ऐकावं, मला कुणीतरी माझं समजून घ्यावं आणि त्यावेळेस जर आपण त्याला व्यवस्थित कन्सल्ट करून वगैरे हे जर केलं तर त्याचं बऱ्यापैकी फरक पडतो. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की कुठलाही पेशंट आल्यानंतर त्या पेशंटशी संवाद साधणं गरजेचं म्हणजे संवादामध्ये त्याचं अर्ध दुखणं कमी होतं आणि संवाद साधल्यानंतर त्याला समजतं की आता डॉक्टर सांगतात तसं आपण केलं पाहिजे. पुढचा प्रश्न माझा आहे तर महिला डॉक्टर, तुम्ही एक महिला डॉक्टर म्हणून महिलांना काय संदेश तुम्ही द्याल? आजकालच्या दगदगीच्या जीवनामध्ये बऱ्याच लेडीज आहेत ते जॉब करून संसार करतात आणि अशा दगदगीच्या जीवनामध्ये जे आहे तर ते स्वतःकडे दुर्लक्ष देत नाही, सगळं जे आहे ते अंगावर पडतात. तर माझं त्यांना एकच सल्ला आहे की स्वतःकडेही वेळ द्या, स्वतःला वेळ द्या, स्वतःच्या हेल्थकडे लक्ष द्या आणि टाळाटाळ करू नका. तुम्ही महिला डॉक्टर आहात आणि महिला डॉक्टर म्हणून वेगवेगळ्या महिला तुमच्याकडे येतच असतात. असा एखादा अनुभव आहे का एखाद्या पेशंटचा ते तुमच्याकडे आल्याच्या नंतर आजारी होते पण तुम्ही काय उपचार त्यांच्यावर केले, उपचार केल्यानंतर ते स्ट्रॉंग पेशंटने तुमचे आभार मानले, असा काही प्रसंग तुम्हाला आठवतो? हां, माझा एक लेडी पेशंट होती, वयस्कर होत्या त्या आजी. त्या आजीला जवळपास 3-4 वर्षापासून शरीरामध्ये खूप बर्निंग होत होते, अंगार म्हणतो आपण पूर्ण शरीर. त्या खूप ठिकाणी फिरून वगैरे आल्या होत्या, बऱ्याच ॲलोपॅथिक ट्रीटमेंट वगैरे घेऊन आल्या, धडक करून आल्या, तरी त्यांना आजार म्हणजे त्या आजारीचं निदान डायग्नोसिस झालेलं होतं आणि पुन्हा त्यांना रिलीफ पण भेटला नव्हता. तर अशा वेळेस मी त्यांना पूर्ण माझं व्यवस्थित स्टडी करून वगैरे माझा जो होमिओपॅथिक ट्रीटमेंट आहे होमिओपॅथिक ट्रीटमेंट मी त्यांना दिली. तर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशीच त्या आजी माझ्याकडे आल्या आणि अक्षरशः वयस्कर असून सुद्धा माझे पाया पडू लागल्या की मॅडम मला इतक्या 2 वर्षापासून जो त्रास होता तो तुम्ही त्याच्यातनं मला रिलीफ केलं, त्याच्याबद्दल त्या मला खूप धन्यवाद देत होता. आणि त्या आजीचं ऐकून मला तिथे कुठेतरी वाटलं की आपण जे हे क्षेत्र निवडलं त्याच्यात आपण आज सक्सेस झालेलो. म्हणजे चांगल्या प्रकारचा एक अनुभव तुम्ही मला आत्ता सांगितला. आता तुम्ही दोघं पण डॉक्टर आहातच, दिवसभर तुम्ही हॉस्पिटलमध्ये राहता आणि दिवसभर हॉस्पिटलमध्ये राहत असताना मगाशी मी एक प्रश्न घेतला त्यामध्ये तुम्ही तुमच्या मुलांना वेळ कसा देता असा मी तो विचारला. तो फक्त मुलांसाठी वेळ देणं आणि कुटुंबासाठी वेळ देणं हा 2 भाग वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत. कुटुंबाला वेळ देणं, समाजाचा समतोल तुम्हाला राखायचा किंवा तो तुम्ही कसा काय सांगाल? वेळ व्यवस्थापन हे खूप गरजेचं आहे. असं बरेचदा होतं की मला फॅमिली आणि हॉस्पिटल या दोन्हींनाही वेळ द्यावंच लागतं. तर अशा वेळेस मी ज्यावेळेस वरती असते त्यावेळेस पूर्णपणे त्यांचीच असते आणि ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये असते त्यावेळेस मग मला वरचं समजा कौटुंबिक मी स्ट्रेस वगैरे खाली वगैरे काही घेऊन येत नाही. तिथलंही जे खालचं स्ट्रेस वगैरे जे असतात ते मी वरती घरी या पद्धतीने तुम्हाला कुटुंबाशी व्यवस्थित वेळ देता येतो. आता पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही हॉस्पिटल इथं जवळपास 10-12 वर्षापासून तुमचं हॉस्पिटल आहे. आता पुढचं तुमचं नियोजन त्या भविष्यातल्या काय कल्पना आहे, आरोग्याविषयी कुठले उपक्रम तुम्ही राबवता आणि ग्रामीण भागातले सगळे रुग्ण तुमच्याकडे येतात, वेगळ्या प्रकारच्या सुविधा तुम्ही या ठिकाणी त्यांच्यासाठी उपलब्ध करणार आहात काय सांगू? ग्रामीण भागात आपण बघतो की शक्यतो बऱ्याच फॅसिलिटीज जे असतात ते आपल्याकडे हॉस्पिटलमध्ये अवेलेबल नसतात. पण माझं असं स्वप्न आहे की पुढे जे आहे आपण अत्याधुनिक हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक यंत्रणा आणून. आत्ताच रिसेंटली आम्ही जे आहे एक्सरे मशीन वगैरे आणले, ECG मशीन ठेवलेलं आहे जेणेकरून पेशंटला एमर्जन्सी जे ट्रीटमेंट आहे ते दिल्या जाईल, ECG वगैरे लगेच केल्या जाईल. त्यासोबतच स्किनमध्ये जे आहे ते आम्ही जे ट्रीटमेंट आणलेली आहे त्याच्यासोबत होमिओपॅथिक ट्रीटमेंट, आयुर्वेदिक, ॲलोपॅथी आणि 3 प्रकारचे सुविधा इथं
आमच्या हॉस्पिटलमध्ये देतो. आत्ता शेवटचा प्रश्न मी विचारतो. महिला डॉक्टर म्हणून समाजाला, नागरिकांना, मुलींना आणि महिलांना काय तुम्ही संदेश आज देऊ शकता माझ्या ह्या मुलाखतीमधनं, किंवा ही मुलाखत आपण घेतोय? तुम्हाला माहिती आहे की नवरात्र उत्सव चालू आहे आणि त्यानिमित्त आपली ही मुलाखत, आणि नवरात्र उत्सव आहे तो जास्तीत जास्त नवदुर्गेचा उत्सव म्हणून आपण पाहतो. या उत्सवानिमित्त जर आपली मुलाखत असेल तर मग ती एकूणच वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या स्त्रिया विविध क्षेत्रात काम करत आहेत त्यांच्यासाठी ही मुलाखत. म्हणूनच मी परत मागच्या विषयावरती येतो की या मुलाखतीमधनं तुम्ही समाजाला, नागरिकांना, मुलींना, महिलांना काय संदेश द्या? माझा एवढाच संदेश असेल की स्त्री ही स्वावलंबी झाली पाहिजे, सशक्त झाली पाहिजे, स्ट्रॉंग झाली पाहिजे. ती स्वतःवर दुसऱ्यावर अवलंबून न राहता तिला स्वतःच्या पायावर उभं राहिलं गेलं पाहिजे आणि समाजात कुठलीही भीती वगैरे न बाळगता पुढे चालले गेलं पाहिजे. छान असं मार्गदर्शन मॅडम या मुलाखतीमधनं तुम्ही मला केलंय. तर या होत्या माझ्यासोबत डॉक्टर स्वाती शैलेश काळे, आणि नवरात्रीच्या या मुलाखतीच्या सत्रामध्ये मॅडमनी छान असं मार्गदर्शन या मुलाखतीमध्ये आपल्याला केलंय. धन्यवाद.